सकाळचा भोंगा. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. देवाभाऊचं मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे. रात्री 12:30 पर्यंत फोन खणखणत होते. 30 वर्ष शतरंजा उचललेले ग्रामीण भागातले अनेक कार्यकर्ते जे भाजपचे कट्टर समर्थक आहेत. प्राण जाय पर वचन न जाय. होय, मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून घेण्यात ज्यांना अभिमान होता, ज्यांना आनंद आहे, अशा कार्यकर्त्यांना का न झाले असं वाटलं की आपण रत्नाकर औसेकरांना बोलावं. त्यांना हे का बोलावं वाटलं तर त्यांनी सांगितलं की सगळ्यांचं वाईट व्हायचं गुत्त जर कोणी घेतलं असेल तर रत्नाकर औसेकरांनी घेतलेलं आहे. जे त्यांना बोलता येत नाही ते दादा तुम्ही बोला. कार्यकर्त्यांना तुम्ही बोला ना बाबांनो, तो नेते तुमचे आहेत. पण कार्यकर्त्यांचा एवढा विश्वास या माझ्या रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलच्या सकाळच्या भोंग्यावर आहे की त्यांना वाटतं की दादा बोलणार, सत्य बोलणार. आणि आज मी सत्यच बोलतोय मित्रांनो. माझा भोंगा कधीही असत्य तुमच्या समोर कोणतीही बातमी पेरणार नाही, हे लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टीनं कोणता राग लातूरवर काढला की जिल्ह्यातल्या एकाही आमदाराला त्यांनी कोणतंही मंत्रिपद दिलं नाही. याचा भयंकर अंतर्मनातून संतता दाखवता येत नाही. हो, भाजपचे कार्यकर्ते असे दाखवणारे उतावीळ आक्रमक असे काही नाही आहेत, पण आपल्या भावना व्यक्त करू शकतात. अनेकांनी भावना व्यक्त केल्या की लातूरला काय झालंय, लातूरच्या भाजपनं इथल्या नेत्यांना कोणती शिक्षा दिली. म्हणून मी माझं हेडिंग दिलेलं आहे, भाजपनं केली लातूरची रंडकी. रंडकी हा शब्द आमच्याकडं ज्याला कुणीही वालीने ह्याच्यासाठी ग्रामीण भागात मराठवाड्यात वापरला जातो, त्या शब्दाचं नाव आहे रंडकी. मग लातूरची रंडकी भाजपनं का केली? का भारतीय जनता पार्टीनं पक्क ठरवलेलं आहे की लातूर जिल्ह्यात भाजप वाढूच द्यायची नाही? का देशमुखांचं भारतीय जनता पार्टीचं सेटलमेंट झालेलं आहे की तुम्ही इथं उभारी देऊ नका भाजपाला? का अमित देशमुखांचे भाऊ धीरज देशमुखांना पाडण्याचा राग देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे? का सुधाकर श्रंगारेंनी या आमदाराबद्दल केलेली कंप्लेंट अमित शहापर्यंत गेलेली आहे? आणि सुधाकर श्रंगारेंनी जाहीर सभेत काँग्रेसच्या प्रवेशात सांगितलं होतं आता एकालाही सोडायचं नाही. का त्यांचं भाजपनं ऐकलेलं आहे? का तू बडा का मी बडा, मी तुला पाडतो का तू मला पाडतो, याच्या नादात हे मंत्रिपद गेलेले. बर, तिघही जण कॅपेबल होते, मंत्रिपद सांभाळायची ताकद असणारे नेते होते. तिघापैकी एकालाही मंत्रिपद मिळालेलं नाही. आपण सर्वप्रथम नाव घेऊया संभाजी पाटील निलंगेकर. संभाजीरावजी, लोकसभेत काय झालं? तर संभाजीरावांनी काळगेंना मदत केली याची गुप्त रिपोर्ट अमित शहापर्यंत गेलेले. का संभाजीरावचं अमित देशमुखांचं सेटलमेंट आहे ह्याचे रिपोर्ट वरपर्यंत गेलेले. संभाजीरावला मंत्रिपदावर डावलण्याची गरज काय? ज्या संभाजीरावांचं एक नंबरला नाव घेण्यात येत होतं, मराठवाड्यातला पहिल्यांदा मंत्री कुणाचं नाव होणार असेल तर ते संभाजीराव पाटील निलंगेकर. मग असं काय झालं? का संभाजीराव पाटील निलंगेकरांना कुठलं मोठं पक्षामध्ये महत्वाचं पद द्यायचंय, त्याच्यासाठी त्यांना राखीव ठेवलेलं आहे. संभाजीराव पाटील निलंगेकरांवर अन्याय झालाय असाच लातूर जिल्ह्यातल्या लातूर निलंगा तालुक्यातल्या तमाम मतदारांचं मत पडत आहे.
लातूरकर मोठ्या आशेनं वाट बघत होते. आणि यामधून काय साधणार आहे? का लातूरकरांनी अर्चनाताई पाटलांना पाडलं याचा राग देवेंद्र फडणवीसांनी लातूरवर काढला, फडणवीसांनी लातूरवर काढला? तर अमित शाह ने देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी टाकली की किसी भी हालत में अर्चनाताई पाटिल चिरकर आना चाहिए. काही निष्ठावंतांना आम्ही काल बोललो तर निष्ठावंत आमच्यावर रागवले. भाजपचे स्वतःला कथित निष्ठावान म्हणून घेणारे आणि अंतर्गत अमित देशमुखांच्या टोळीत जाऊन हळूच गुत्तेदारी करणारे आणि पाटीत खंजीर खुपसणारे, हे मी जर थोडं स्पष्ट बोलतो, त्यांच्या स्टेजवर बसून अर्चना त्यांच्या विरोधात काम करणारे काही भाजपचे निष्ठावान तथा कथित मंडळी यांच्यावर राग काढला की तुम्हीच अर्चनाताईंना पाटला, आता एकाचे गोंडे कातरणार असं आम्हाला रिपोर्ट आलेला आहे. यांना महानगरपालिकेची तिकीटच देणार नाही. काय चाललंय काय हे भाजपमध्ये? म्हणून मी जो हा शब्द वापरला की भाजपनं लातूरची रडकी करायचं ठरवलंय का, पोरक करायचं ठरवलंय का लातूरचा विकासच होऊ द्यायचा नाही असा काही निष्ठेनं चंग बांधलाय का? बाबासाहेब पाटलांना तिकीट हे मंत्री केले हे राष्ट्रवादीच्या कोठ्यातून अजितदादांनी केलेले उपकार आहेत. आणि संजय बनसोडे कुठं कमी पडले होते? संजय बनसोडेनं सगळ्यात चांगलं काम हे आतापर्यंतच्या उदगीर मतदारसंघामध्ये केलेलं आहे. आजपर्यंत करोडो रुपयाच्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत. आता माझा मित्र आहे म्हणून मी त्यांची बाजू घेतो अशातला भाग नाही, पण तुम्ही उदगीर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जर कोणी केलं तर आमच्या संजय बनसोडेंनी केलेलं आहे. त्यांना डावलण्याचं काय कारण आहे? का त्यांनी जेवढी म्हणावी तेवढी मदत अर्चना पाटलांना केली नाही अशी शक्य आहे का सुधाकर श्रंगारेंनी कंप्लेंट केली त्यामध्ये संजय बनसोडेंचं एक नाव आहे की मला उदगीर मधून सपोर्ट मिळाला नाही म्हणून मी पडलो साहेब हे सांगायला? कारण सुधाकर श्रंगारेंनी करोडो रुपयाचे इलेक्ट्रिक बॉन्ड या भाजपकडून विकत घेतले होते. कारण तो पैसेवाला माणूस आहे असं लोक चर्चा करतायत. आता सगळ्या चर्चा असतात. आमचा भोंगामध्ये आम्ही ह्याचा ऐकतो, त्याचा ऐकतो, त्याचा ऐकतो, 50 जणांचा ऐकतो, त्याच्यातून एक भोंगा तयार होतो आमचा. मित्रांनो, पण मनातून थोडस वाईट असं वाटतंय. लातूरकर फार प्रतीक्षेत होते. संभाजीराव पाटील मंत्री झाले तर लातूरमध्ये फटाकड्या उडाल्या असत्या. अभिमन्यू पवार मंत्री झाले तर लातूरमधून फटाक्या उडाल्या असत्या. रमेश करड मंत्री झाले तर अक्षरशः दिवाळी साजरी झाली असती. सगळ्यात मोठं नुकसान तर फटाकेवाल्याचं आणि फुलवाल्याचं झालेलं आहे, लक्षात ठेवा. हे जरा विरोधानं बोलतो मी, पण सगळ्यात जास्त नुकसान आता ह्या लातूरचं होणार आहे असं एक मला चित्र दिसतंय. अहो मला सांगा, साताऱ्याला 4 मंत्रीपद, पुण्याला 3 कॅबिनेट, साताऱ्याला 4 कॅबिनेट, बीडला 2 कॅबिनेट, कुठं कुठं 3 4 कॅबिनेट, आणि लातूरला आता ते सुद्धा बाबासाहेब पाटलांना प्रथमच मंत्री होतात म्हणून राज्यमंत्री देणार काय? बरं दिलं तर कोणतं खातं, बरं मंत्री केले तर कोणतं खातं देणार? यावर पुढचं गणित अवलंबून आहे. आणि बाबासाहेब पाटलांनी एक तरी आमची लाज राखली लातूर जिल्ह्याची, त्याबद्दल या सरकारचे अभिनंदनच केलं पाहिजे. आणि दुःख याचं मानलं पाहिजे की भाजपनं इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मनोबल खचवण्याचं काम केलेलं आहे की आता त्या कार्यकर्त्याला बाहेर पडावंच वाटणार नाही काम करायचं, तर जायचं कोणाकडं? आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा 50 लाखाचा गुत्तेदार आहे, लक्षात ठेवा. तो काही असा करोडोचे टेंडर घेणारा नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचे कुठं 5 लाखाची कामं, कुठं 10 लाखाची. हे पहा, गुत्तेदारीन टक्केवारीन ऑफिसरला धरून काम केल्याशिवाय ह्यांचे पोट चालत नाही कार्यकर्त्याचं. हे जर तुम्ही स्पष्ट बोलतो मित्रांनो. आज भाजपच्या कित्येक कार्यकर्त्यांची काल मला फोन आले, दादा आम्ही आता जायचं कोणाकडे? जायचं कोणाकडे? कारण असा कोणता राग भारतीय जनता पार्टीने लातूरवर काढला की तिन्ही पैकी एकालाही मंत्रीपद दिले. आता आमचं स्पष्ट मत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. मी सांगतोय की देवेंद्रजी, कमीत कमी आता जे काही 2 पद आता राहिलेले, 2 मंत्रीपद तुम्ही राखीव ठेवलेले आहेत, त्यापैकी 1 पद तरी लातूर जिल्ह्याला द्या.
की जेणेकरून लातूरच्या विकासाला चालना मिळेल. आता देशमुख आमदार झालेत, पण देशमुखांना वेळ नाही लातूरकडे लक्ष द्यायला. त्यांना त्यांचेच उद्योग संपत नाहीत. अर्चनाताई कॅपेबल होत्या, आमचं स्पष्ट आरोप आहे की भाजपच्या अंतर्गत मंडळीतून त्यांना सहकार्य भाजपनं केलं नाही. का अर्चनाताई शेवटच्या टप्प्यात कमी पडल्या, की अर्चनाताईंनी निष्ठावंतांना विश्वासात घेतलं नाही म्हणून त्या पडल्या? हा चर्चेचा विषय, तो गुराळ चालूच राहणार आहे. अर्चनाताई निवडून आल्या असेल तर आज जे काही 4 महिला मंत्रिमंडळात घेतल्यात त्या 4 मध्ये एक नाव अर्चना पाटील चाकूरकरांचं असलं असतं, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ही रायपान हे मी सांगतो, वेळ गेली, विषय संपला. पुन्हा हा विषय येणे नाही, पुन्हा हा योग येणे नाही. कारण टाइम की बात आहे म्हणल्यासारखं आहे. वेळ गेली, ते महत्व गेलं, त्या वेळेचं महत्व संपलं. विषय बदलतो, पुन्हा काळ बदलतो, वेळ बदलतो, ऋतू बदलतो, निष्ठा बदलते, विचार बदलतात, माणूस बदलतो. मतदार बदलायला किती वेळ लागतो? खरंच मला इतकं, म्हणजे मी थोडंसं आज मनातून बोलतोय. मी आज कुठल्याच पक्षाचा नाही, आणि मी कधीच नव्हतो, आणि मी कधीच कोणाची एकाची बाजू घेऊन बोलत नाही. मला सर्व मित्र आहेत, माझे प्रत्येक पक्षात माझे मित्र आहेत. तसा मी कट्टर विचार कुणाचा आहे तो माझं वैयक्तिक मत वेगळं असू द्या. का आवाज उठवत नाहीत हे भाजपचे लोकांनी? का म्हणजे एवढे संथ का? मला सांगा, आमचे रमेश कराड एवढ्या ताकदीनं त्यांनी देशमुखांचा पराभव केला, त्याचं तर बक्षीस द्यायला नको होतं का? बीड मधून 2 वंजारी दिले म्हणून हा 1 वंजारी नको होता? इथं जातीवाद आला का? प्रत्येक जातींना समावेश केलं म्हणून काल देवेंद्रजींनी सांगितलं, याच्यात मंत्रिमंडळात तुमच्या गुणवत्तेत तुमच्या ह्याच्यात जात येते कधी? आणि रमेश कराडने कधी कोणती जात कोणाची बघितली? त्यामुळे चर्चेचा विषय आहे. लातूरची भाजप अक्षरशः काल सुन्न झालेली, की एकाला मला अनेकांनी भावना व्यक्त केल्या की दादा तुम्ही बोला. हो बरोबर आहे बाबांनो, बोलायचं आणि वाईट होण्याचं काम फक्त मी कृत्य घेतलेलं आहे, आणि मी व्हायला तयार आहे. का? तर लातूरच्या विकासासाठी, लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी. होय, मी लातूरवरच बोलतो, कारण माझं लातूरवर विशेष प्रेम आहे. कार्यक्षेत्र जरी माझं महाराष्ट्र असलं, जरी माझी कामं पुणे, मुंबई, या सगळ्या ठाणे, कोल्हापूर चालत असली, तरी सगळ्यात जास्त लक्ष माझं लातूरवर आहे मित्रांनो. एखादं जर मंत्रिपद कोणाला मिळालं असतं तिघापैकी, तरी आज लातूर जिल्ह्यातली महानगरपालिका, महानगर परिषदा, जिल्हा परिषदा ताब्यात आल्या असत्या भाजपच्या. तर अमित देशमुखाला रान मोकळं ठेवण्यासाठी, पुन्हा इथं काँग्रेसला उभारी करण्यासाठी देवेंद्र भाऊंनी प्रेम दाखवलेलं आहे का अमित देशमुखावर? काय चाललंय काय हे? आम्हाला आशा होती की एकाला तरी मंत्रिपद मिळेल आणि त्याच्यातून लातूरला विकासाच्या योजना येतील. बाकी आम्हाला ते वैयक्तिक, आमचा वैयक्तिक कुणावर प्रेम नाही, वैयक्तिक कुणावर द्वेष नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि कोणत्या पक्षाचे आम्ही नाही आहेत, मी कोणत्या पक्षाचा प्रवक्ता नाही, मी वारंवार सांगतो. फक्त मी एकच माझं मत असलं की आपल्या ज्या भावना आहेत, लोक ज्या प्रेमानं, ज्या विश्वासानं माझा हा सकाळचा भोंगा आज लाखो लोक बघतायत, हे प्रेम आहे. हे लोकांना वाटतं की स्पष्ट बोलतोय, आणि का नाही बोलायचं? कोणीतरी एकानं वाईट झाल्याशिवाय हे काहीतरी चांगलं कसं घडेल? आणि मला आशा आहे की नक्कीच लातूरला काहीतरी एखादं चांगलं मिळू शकल. मग काय मिळणार, कधी मिळणार आहे? रणकी झाल्यास, वाट लागल्यास, योजना थांबल्यास? अभिमन्यू पवार मध्ये किती चांगले गट्स होते, संभाजीराव मध्ये तेवढे चांगले गट्स आहेत, रमेश कराडामध्ये आमचे चांगले गट्स आहेत. तिघांचे कोट शिवून तयार होते, आणि घोषणेची वाट लातूर जिल्हा पाहत होता. लाखो कार्यकर्ते आज निराशेच्या छायेत गेलेले आहेत, आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता कितपत भाजपचं एवढ्या निष्ठेनं काम करायचं का, आम्हाला तो विचार करावा लागेल. मनोबल खचवण्याचं काम झालेलं आहे, असा एक माझा स्पष्ट आरोप या भारतीय जनता पार्टीवर आहे मित्रांनो. कारण एक सक्षम
मंत्रीपद. आता बाबासाहेब पाटलांचं अभिनंदन केलंच पाहिजे. खरं तर तो कार्यकर्ता मजबूत कार्यकर्ता आहे अजितदादाचा, आणि त्याचं बक्षीस त्यांना मिळालेलं लक्षात ठेवा मित्रांनो. बघूया आता ते काय काय विकास करतात. का पुन्हा गुत्तेदारांची टोळी जवळ ठेवून गुत्तेदारांची कामं वाटून कमिशन खायचं काम करतात, ते बघावं लागणार आहे. कारण त्यांच्या बाबतीत असं बोललं जातं की गुत्तेदारांना सांभाळणारा म्हणजे बाबासाहेब पाटील आहे. का त्यांनी पूर्ण जिल्हाभर आता कामं करणार आहेत, का पूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणार, ते पाहावं लागेल. हाकेंना त्यांच्या विरोधात उभा टाकायची काय गरज होती? का ते देवेंद्र फडणवीसांनी सोडलेलं पिल्लू होतं? का बाबासाहेब पाटलांना पाडण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले तरी पण बाबासाहेब पाटील निवडून आले म्हणून त्यांना अजित पवारांनी बक्षीस दिले? तिथं ओबीसी मराठा वाद पेटला होता, जातीयतेचा रंग राजकारणात दिला जात होता. लातूर जिल्ह्यात सुद्धा जातीयतेचा रंग आलेला आहे. पण लातूर तालुक्यातली जी भाजपची शहराची जी मंडळीचे 70,000 मतदान आहे ते मात्र फिक्स आहे. ते मत इकडे तिकडे गेले नाही. आणि वरचे जे 25-30,000 मतदान वाढलंय ते देवेंद्र भाऊंच्या लाडक्या बहिणीचं यश आहे. काय सगळ्या म्हणजे लोकसभेतला पराभवाची शिक्षा दिलेली आमदारांना. तर सुधाकर श्रृंगारेंनी खरंच यांची काही गुपितं बाहेर काढलेली आहेत? काय चाललंय काय लातूरमध्ये? म्हणजे लातूरच्या भाजपला संपवण्याचं काम भाजपला करायचंय का? फक्त इतर जिल्ह्यात भाजप वाढायची आणि लातूर अमित देशमुखांना अंदान देऊन टाकायचं, काही करा इकडं. आता इथे विकास येणे नाही. कोणाकडे जाणार? आता रत्नाकर औसेकरचं छोटंसं काम आहे, मी जायचं कोणाकडं? भाजपचा एक तरी मंत्री असला असता तर खूप आनंद या लातूर जिल्ह्याला झाला असता. अजूनही वेळ गेलेली नाही असं मला वाटतं मित्रांनो, की देवेंद्र फडणवीसांनी थोडस लक्ष देऊन लातूरवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जर तुम्हाला पुन्हा लातूरमध्ये महानगरपालिका निवडा, आता लातूरची महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात जाणार हे लक्षात ठेवा. मी आजच तुम्हाला लिहून देतो, लिहून ठेवा आजची तारीख. आता अमित देशमुख ताकदीनं लढणार आहेत. आता अमित देशमुख या ठिकाणी महानगरपालिका निवडून आणणार, जिल्हा परिषद निवडून आणणार, ग्रामपंचायत त्यांच्या आहेतच. फक्त ग्रामीण का गेलं तर कित्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले किमान 200 रुपये जरी भाव वाढून दिला असता आणि थोडासा सन्मान दिला असता, लोकांच्या सुखदुःखात मिसळले असते, तर धीरज देशमुख निवडून आले असते. हे मी नाही बोलत, त्यांचेच कार्यकर्ते बोलतायत. माझं काम असतं फक्त इकडून घेणे, तिकडून घेणे, तिकडून घेणे, तुमच्या समोर सोडून देणे. पण मला जे जाणवलेली गोष्ट आहे की या भारतीय जनता पार्टीनं लातूरची रडकी केलेली आहे. म्हणजे आपला लातूर म्हणजे मंत्रिमंडळातलं पहिलं स्थान लातूरला असायचं, पहिला घास लातूरला. म्हणून विलासराव नेहमी म्हणायचे, गार उडे आकाशी चित्त तिचं पिलापाशी. ज्यावेळेस आम्ही विकासाचं ताट मांडतो त्या विकासाच्या ताटामध्ये माती टाकू नका. विकासाचा पहिला घास लातूरला, ते शब्दात आठवायला लागलेत. तो घास कुठे गेला? आता लातूरला घास मिळणार आहे का? का एवढा विश्वास भाजपवर दाखवला मतदारांनी, तरी पण का कदाचित लोकसभेचा उमेदवार पाडला याचा राग अमित शहांना, याचा राग नरेंद्र मोदींना आहे. कारण एक एक जागा लोकसभेची मोदींसाठी फार महत्वाची होती आणि पहिल्या 20 मध्ये सुधाकर श्रृंगारेचं नाव आलं होतं. म्हणजे ह्या शुअर शीट आहेत, त्या शुअर शीट मध्ये पहिल्या 5 मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा म्हणून सुधाकर श्रृंगारेचं नाव लिस्टमध्ये आम्हाला पाहिलेलं आम्ही सगळे कागदपत्र आहे जे आहे. तर त्या माणसाला बोलता येत नसेल, स्वतःची ब्रँडिंग करता येत नाही, प्रचार करता येत नाही, असं लोकांना खोटं बोलता येत नाही, गुलवता येत नाही, ही गोष्ट वेगळी. काही काही नुसतं खोटं बोलण्यात, गुलवण्यात
काय गुंडगिरी करण्यात, धमक्या देण्यात, टक्केवारी खाण्यात, खंडणी खाण्यात फार तरबेज असतात काही काही लोक. तसं तर सुधाकर श्रंगारेंनी केलं नाही. मग त्यांना ती काय शिक्षा का दिली? काय सगळ्या आमदारांनी मिळून सुधाकर श्रंगारेला पाडलं, त्याचा राग अमित शहानी लातूरवर काढलाय का? काय यांना आश्वासन देण्यात आलं की ठीक आहे, एवढी 2.5 वर्ष होऊ द्या, नंतर पुढच्या 2.5 वर्षात तुमचा विचार करू, तोपर्यंत लातूरकरांनी 2.5 वर्ष गोट्या खेळायच्या का? काय मिळणार आहे आता लातूरला? एकटी बाबासाहेब पाटलावर ही मदारीने टिपलेली आहे. आणि बाबासाहेब पाटलांनी सुद्धा आता कमीत कमी आमच्या बाबासाहेब पाटलांना थोडं चांगलं खातं दिलं पाहिजे, काहीतरी ताकदीचं खातं दिलं पाहिजे. नाही तर सांस्कृतिक मंत्री करून ठेवते. काय सांगतायत? कारण कपॅबल असणारे संजय बनसोडे, रमेश कराड, संभाजीराव पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार तर एकदम खरं तर किचन मेंबर आहेत देवेंद्र फडणवीस भाऊचे. ते पण नाराज झालेले असणार आहेत. का संभाजीराव आणि अभिमन्यू पवार यांच्यातला अंतर्गत संघर्ष हे मंत्रीपद न मिळायला कारणीभूत ठरत? हा म्हणतो मला मंत्री करा, तो म्हणतो त्याचा असे साहेब त्याला मंत्री करू नका, मला करा, हा जाऊन सांगतो त्याला मंत्री करू नका, हा जाऊन सांगतो. मग रमेश कराड म्हणतो साहेब त्यात काय सह्या लोकांनी कुणाने माझ्याकडे जातीवाद केला, मला पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला मंत्री करू नका. मला हे सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि सांगितलं की बाबा कुणालाच नको, मंत्रीपदच नको लातूर जिल्ह्याला. या लातूरची रणकी काय व्हायची ती होते. मी हा शब्द जाणीवपूर्वक का वापरतो मित्रांनो? मी माझा विषय नाही सोडत. कारण ही कोणती शिक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांना, ही कोणती शिक्षा भाजपला दिलेली आहे? श्रेष्ठी दिल्लीश्वरांनी, अमित शहानी, देवेंद्र भाऊंनी का दिलेली ही शिक्षा? याचा गांभीर्याने विचार या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आता केला पाहिजे. आपलं कुठं चुकलंय? तुम्ही पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळले का? का तुम्ही पक्षश्रेष्ठींच्या विरोधात काम केलं? का तुम्ही भाजपच्या विरोधात काम केलं त्याची ही शिक्षा तुम्हाला मिळाली? का पुन्हा आता इथल्या एकाही कार्यकर्त्याला गुत्तेदारी ठेकेदारी करता येऊ नये, पैसा जमवता येऊ नये आणि इथली भाजप कमकवत करावी असा उद्देश होता का? असा उद्देश आहे का? आता तुम्ही म्हणताल आज काय रत्नाकर आवसेकरने अमित देशमुखची सुपारी घेतली का? अमित देशमुखचं पाकिट आलं का? बोलताल, बोलणाऱ्याला काय हजार तोंड आहे तो. आज आवसेकर काँग्रेसची झाले का? मी कोणत्याच पक्षाचं मी जाहीरपणे बोलत असतो दरवेळेस. देशमुखांचं टुकलं तर देशमुखांच्या टीका करण्याचं धाडस मीच केलेलं आहे आणि देशमुखांचं ज्या चांगलं आहे त्या ठिकाणी कौतुक करण्याचं काम आहे मीच केलेलं आहे. आज देशमुखांचे अनेक सरपंच फक्त माझ्या एका मेमरी कार्डवर त्यांच्या सरकार त्या गावामध्ये निवडून येतं. आज ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात येते आणि सायकलवर फिरणारा स्कॉर्पिओत बसवण्याचं काम ह्या रत्नाकर आवसेकरने आपल्या आयुष्यात केलेलं आहे. म्हणून त्यांची पुण्याईच्या जीवावर आवसेकरचं पोट भरत आहे आवाजावर. मित्रांनो, आता तुम्ही म्हणता एवढा मंत्री मिळावा म्हणून एवढा अट्टहास रत्नाकर आवसेकरने का घेतला? बरं, माझं काही गुत्तेदारीचं दुकान नाहीये की मला जर कोणाच्या दारात जाऊन 5-50 लाखाचं 2 करोड 5 करोडचं काम नाही घ्यायचं. फक्त मला वाटतं की माझे मित्र आहेत प्रत्येक पक्षामध्ये आणि त्यांच्या भावना या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपल्या भोंग्याच्या माध्यमातून पोहोचवायच्या की लातूरची खरंच रणकी भाजपनं केली का? काय कारण आहे? 4पैकी एकालाही मंत्रीपद न मिळावं. बाबासाहेब पाटील म्हणतील आवसेकर मला मिळाले की बिलकुल आनंद व्यक्त करणार मी. कारण बाबासाहेब पाटील एक सामान्य कार्यकर्त्यातून आज नेता झालेला आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेले. एवढा मोठा माणूस फक्त माझ्या ऑफिसमध्ये माझी भेट घ्यावी आणि कोण रत्नाकर आवसेकर ते पाहण्यासाठी 15 वर्षापूर्वी माझ्या ऑफिसमध्ये आलेले बाबासाहेब पाटील आणि आज ते बाबासाहेब पाटील मंत्री झालेले. एवढं आमचं बाबासाहेब पाटलांचं स्नेह आहे. त्यांचा कोणताही कार्यक्रम माझ्या पत्रिकेशिवाय माझ्या आवाजाशिवाय आज अहमदपूरमध्ये होत नाही. आनंद नक्कीच आहे, पण दुःख एवढं आहे की भाजपनं एक तरी मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं लातूरला. हा लातूरवर अन्याय झालेला असं मी स्पष्ट बोलतो. आणि आता राहून लातूरकरांना वाटत असेल
आपण चूक केली. आणि पुन्हा पुन्हा तेच बोलतोय, जर तुम्ही अर्चनाताई पाटलांना निवडून दिलं असतं तर अर्चना पाटील आज कॅबिनेट मंत्रीमध्ये त्यांचं नाव असलं असतं. एकतर मेघना बोर्डीकरच्या जागी असलं असतं किंवा पंकजा मुंडेंच्या जागी असलं असतं. लक्षात ठेवा. आणि भाजपला 5 महिलांना मंत्री करायचं होतं, त्यात अर्चना पाटलांचं नाव होतं. ही विश्वासनीय सूत्रांची मला माहिती आहे. फक्त देवेंद्र भाऊ म्हणाले की तुम्ही निवडून या, तुम्ही मंत्रीच, एवढा शब्द दिलेला होता, एवढं होतं. पण लातूरकरांच्या नशिबात जर काही गोष्टी नसतील, शेवटी सगळ्या गोष्टी ह्या नशिबाने घ्याव्या लागतात. पण एवढी गोष्ट खरी आहे की लातूरचा कार्यकर्ता थोडा हतबल झालेला आहे. लातूरचा कार्यकर्ता विचलित झालेला आहे. लातूरच्या भाजपच्या कार्यकर्त्याला थोडस सैरभैर झाल्यासारखं वाटतंय की त्याला समजत नाही की असं काय झालं की तिघापैकी एकालाही मंत्रिपद मिळालेलं आहे. सगळ्याबरोबर मी लातूर करून मला सुद्धा दुःख होणं साहजिक आहे मित्रांनो. जसं रामदास आठवलेंनी दुःख व्यक्त केले की आमचा कार्यकर्ता नाराज झालेला आरपीआयचा, तसा आमचा लातूरचा सुद्धा, अहो फक्त भाजपच नाही, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्याचे मला काल फोन होते. तर कसं असतंय, निवडणुकीचं वातावरण हे तेवढ्यापुरतं एक 15 दिवस माझा, पुन्हा नंतरचे हितसंबंध असतात, त्यांची मैत्री असते. काँग्रेसचा भाजपचा मिळून गुत्तेदारी करत असतात. मग हा म्हणतो हे मंत्री झाले की आपल्याला एवढे टेंडर मिळणार. प्रत्येकाचं लक्ष पैसे कमवण्याकडे लागलेलं आहे. आणि प्रत्येकाला स्वार्थ आणि परमार्थ, तळ राखणारा पाणी पितच असतो, हे वारंवार सांगतोय. विकास 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 म्हणजे काय? आधी कार्यकर्त्यांचा विकास, मग गावाचा विकास, मग शहराचा विकास, मग वार्डाचा विकास, आधी स्वतः नगरसेवकाचा स्वतःचा विकास. आणि याचे परिणाम, थोडं जाणीवपूर्वक मी शब्द वापरतोय की याचे परिणाम तुम्हाला महानगरपालिकेत दिसायला लागतील. लातूरला मंत्रीपद भाजप न दिल्याचे परिणाम तुम्हाला जिल्हा परिषदला दिसायला लागतील. का असं आहे की अमित देशमुखांचा प्रवेश झाल्या त्यांच्यासाठी एखादं मंत्रीपद राखीव ठेवलंय? काय सांगतायत? हे राजकारण आहे. इथे कोणी कुणाचा शत्रू नाही, इथं कोणी कुणाचा मित्र नाही. नाना पटोलेंनी जाहीरपणे सांगितलं की मला मुक्त करा. नाना पटोले साहेब, तुम्ही खरंच मुक्त व्हा आता. का लातूरला प्रदेशाध्यक्षपद मिळू शकते? नवीन चेहरा आहे, अमित देशमुख कपॅबल आहेत आणि महाराष्ट्राला उभारी देऊ शकतात ते. आणि त्यांच्या स्वभावामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल ते आता करायचं त्यांनी ठरवलेलं आहे, असं लोक म्हणतात, कार्यकर्ते म्हणतात की भैयाने ठरवलेले की आता सुधारायचंय. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. लातूरला एकतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष मिळू शकतो किंवा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मिळू शकतो. त्यामुळे लातूरकरांनी ताबडतोब नाउमेद होण्याची काही गरज नाही. एवढी गोष्ट नक्की मी सांगतोय, या भारतीय जनता पार्टीनं लातूरकरांची या मंत्रिमंडळ वाटपामध्ये रंडकी केली. हे मी स्पष्टपणे एक शब्द वापरतोय, आमचा गावरान शब्द आहे. मित्रांनो, भावना व्यक्त केलेल्या आहेत. कदाचित भाजपच्या कार्यकर्त्याला कोणाला आवडेल, कोणाला नाही आवडणार. पण जरा जे आपल्याला वाटतं, इथली ताकद कमी का केली भाजपची? भाजपचा बालेकिल्ला ढासळण्यासाठी सुरुंग का लावला? हा सुरुंग भाजपनंच लावला का? सुरुंग मैत्रीनं लावला का? हा सुरुंग अंतर्गत मंडळीने लावला का? हा सुरुंग आमदारांच्या एकमेकात पाय घालायच्या कुरघोडीनं लावला? असे लोक बोलतात. यानं याला पाडण्याचा प्रयत्न केला, त्यानं तिकडून पाडण्याचा प्रयत्न केला, याच्या मतदारसंघात याचे एवढे गाव आहेत म्हणून त्यानं तिकडे सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांच्या पाडापाडीच्या राजकारणात लातूरचा बुरुज ढासळतोय भाजपचा, हे स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. याला कारण म्हणून मंत्रिपद मिळाले नाही. साताऱ्याला 4-4 मंत्रिपद मिळत आहेत. त्यामुळे हा नक्कीच लातूरकरावर अन्याय केलाय का, असं एक मनामध्ये राहून राहून वाटतं. आपलं काही राजकीय क्षेत्र नाही, आपल्याला काही कुठं निवडणुकीला उभं राहायचं नाही, ना कुठलं गुत्तेदारी करायची नाही, कुणाच्या दारावर जायची गरज नाही. मित्रांनो, जोपर्यंत माझा प्रेक्षक आणि आपलं भोंगा चालू आहे, आपण कुणाला काय घाबरायचंय? त्याला जे वाटलं ते बोललो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
एकमेकांना पाठवा. पण पुन्हा सांगतो, लातूरची रणकी झाली. सत्य आहे का नाही तुम्ही विचार करा. नमस्कार. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.